गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहोत अंधेरीमध्ये देवींचे मंदिर. चला तर फर्स्ट ज्या मंडळात मी जाणार आहे नवरात्री उत्सवाचा ते आहे पोलीस लाईन मधलं तेली गल्ली. तर हे मंदिर बघू शकता. देवीची अशी सुंदर अशी मूर्ती आहे, खूपच सुंदर. आता नेक्स्ट आपण जातो आहोत गुंडवलीची राजमाता बघायला. हे आहे गुंडवलीमध्ये. खूपच सुंदर आणि अशी भव्य देवीची मूर्ती होती, खूपच आकर्षक मूर्ती तुम्ही बघू शकता. तर आता आरती चालू आहे. गुंडवलीची राजमाता. आता आपण नेक्स्ट जाणार आहोत अंधेरीची माऊली. अंधेरीची माऊली कसं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे इकडे. आणि ही पण राजमाताहून थोडंसं पण पुढे आलो तर आहे, हार्डली 2 मिनिटावर आहे. ही पण खूपच अशी सुंदर आणि अशी वेगळी अशी मूर्ती आहे. लक्ष्मी रूपातील देवीची मूर्ती तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर. आता नेक्स्ट आपण जात आहोत ते आहोत गुंडवलीची आई भवानी. ही आहे हायवेलाच, सबवेचा रोड आहे, बघू शकतात. हा अंधेरीची आई भवानी नंदीवर अशी बसली, सुंदर अशी मूर्ती. देवीचं तेजही तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरचं. खूपच सुंदर अशी मूर्ती होती. मी आता ज्या मूर्त्या बघितल्या त्या ते खूपच सुंदर मी सांगू शकतात. ही मूर्ती होती म्हणजे खूप प्रसन्न वाटलं मला या मूर्तीला बघून. आणि हायवे टचच आहे, तुम्ही येऊ शकता तिथे. आता मी आली आहे मोगरावाडा अंधेरीमध्ये. इकडे हे गुजरातमधील एका देवीचं सिंहासन तुम्ही बघू शकता. त्यांनी हा देखावा केलेला आहे गुजरातमधील एका टेम्पलचा. खूपच सुंदर आणि शिवे तुम्ही बघू शकता. आता याच्याच पुढे एक सोसायटीमध्ये मी जाणार आहे. तिकडची देवी म्हटलं बघा, खूपच सुंदर अशी मूर्ती आहे, बघू शकता. हातात ढाल तलवार घेतलेली देवीची खूपच सुंदर अशी मूर्ती. खूपच सुंदर मूर्ती वाटली ही पण. उंचही खूपच होती, त्याची हाईट बघू शकता. आता मी आले विलेपार्लेला. फर्स्ट मी इकडे जात होती विलेपार्लेची माऊली बघायला, तर तिथंच मला ही एक देवी सुद्धा लागली आहे मंडळ. बघू शकता, खूपच सुंदर अशी मूर्ती आहे पाळण्यात बसली देवीची. आता मी आली विलेपार्लेची माऊली. ही मूर्ती एवढी खूप म्हणजे खूपच सुंदर तुम्ही बघू शकतात डिटेलिंग या मूर्तीचं. आणि देवीच्या मांडीवर असलेले गणपती बाप्पा खूपच सुंदर, खूप प्रसन्न वाटलं मला पण इकडे येऊन. ही होती विलेपार्लेची माऊली. आता नेक्स्ट आपण जातो विलेपार्लेमध्ये अजून एक देवीच्या मंडळात, ते आहे पिंपळेश्वर. चला तर इकडची मूर्ती तुम्ही बघू शकता. तर चला. आणि मी फर्स्ट डेला सगळ्या मंडळांना व्हिजिट केलं. खूप सुंदर अशी मूर्ती होती, सिंहावर बसलेली अशी देवीची. आता नेक्स्ट आपण जातो ती उपनगरात सर्वात उंच देवीची मूर्ती बघायला. ते म्हणजे अंधेरीची नवदुर्गा. ही सर्वात उंच अशी मूर्ती आहे. आय थिंक ही 22 फुटाची मूर्ती आणि उपनगरातली सर्वात उंच अशी मूर्ती म्हणून जी खासियत आहे मूर्ती तुम्ही बघू. खूपच सुंदर अशी मूर्ती आहे, पंचमुखी मूर्ती आहे, महेश्वरी रूपातली मूर्ती आहे देवीची. खूपच मस्त आणि खूप उंच आहे ही मूर्ती, बघू शकतात. हेही मंडळ असं मेन रोडवर नाही, असं आतमध्ये तुम्हाला असं समजणारही नाही. सगळ्या मंडळाचे लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता आपण जातो छत्रपती संभाजीनगरमध्ये. आता हे मंडळात आपण आलेलो आहोत. खूपच सुंदर अशी देवीची मूर्ती. तुम्ही 2 मंदिर आणि मागे जे शिवलिंग आहे ते खूपच सुंदर डिटेलिंग आहे मूर्तीची पण तुम्ही बघू शकता. देवीचा चेहराही तुम्ही बघू शकता, खूपच प्रसन्न. ही आहे अंधेरीची स्वामिनी.
आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू. आता मी नेक्स्ट आलेली आहे अंधेरी साईवाडी इथलं. ही आहे वाघावरची कसली सुंदर अशी मूर्ती देवीची तुम्ही बघू शकता. आता मी आले राम मंदिर स्टेशनमध्ये देवी आहे तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर असं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय बाय.